नितेश धामणे, निलेश धामणे, सुरेंद्र दळवी, रोहन बैकर, स्वप्नील शिगवन, मंगेश ठोंबरे, गीतेश पवार, निलेश जगताप, सुशील गोटल, निकेश बोलाडे, प्रतीक वैराग हे संपूर्ण मंडणगड प्रीमियर लीगची कार्यकारिणी आहे. आणि आता होणारा जो मॅच आहे मैदानावरती त्या मॅचच्या दिशेने आपण वळूयात, जिथे दग सुपर किंग आणि दोस्ती 11 मध्ये महत्वाचा मॅच आहे, तो महत्वाचा मॅच रंगेल. 4618 या नंबरची गाडी आहे. आयोजक थोडंसं लक्ष द्या. 4168 गाडी नंबर 4168 आहे. तर 4168 गाडी कोणाची असेल तर थोडंसं बाजूला घ्या, कारण की तिथे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय. सुधीरजी करावडे, 4168 नंबरची गाडी आहे. थोडंसं तिथे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय. ती आमच्यापर्यंत पोहोचवली गेलेली आहेत. हा, जो चालू असलेला मॅच आहे त्यामधला कुठलाही खेळाडू मैदानावरती इन होईल तर त्या संघाला पॅनलाइजचा सामना करावा लागणार आहे. आणि यानंतरचे जे होणाऱ्या मॅचेस आहेत त्या 3 षटकांच्या खेळवल्या जाणार आहेत, ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. मैदानावरती दोन्ही पंच रेडी आहेत. राहील सर एका बाजूला मैदानावरती, दुसऱ्या बाजूला अविनाश सर मैदानावरती रेडी आहेत. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल. ओहो, पहिलाच बॉल, हाफ ट्रॅकर बॉल, त्याला पूल करण्याचा प्रयत्न आणि पहिलाच बॉल मात्र बाउंड्री लाईनची वेस ओलांडत असताना सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 4. पहिलाच बॉल, हाफ ट्रॅकर बॉल, त्याला पूल केलं खाली झोन मध्ये. बॉलला मात्र एक्झिक्यूट करत असताना चौकार ठोकलेला आहे. पुढचा बॉल हवेमध्ये खेळलाय. मिस्टमिंग स्ट्रोक आहे. झेलची संधी, क्षेत्ररक्षक आहे, अंदाज बांधतायत का, परंतु पाठीमागे जाऊन झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे कॅच तर नाही होऊ शकला. 2 रन मात्र पूर्ण केल्या गेल्या. आशिष एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला परेश, हे 2 खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आशिष गोठल एक दर्जेदार खेळाडूपैकी एक खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मैदानावरती त्यांना साथ देण्यासाठी परेश, आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर नरेंद्र. नरेंद्र रेशीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो, नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलला मात्र पाठवून दिलं सरळ सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी, प्लस नो बॉल. आणि पंचांना आता सांगितलं हा नो बॉल, यानी की सुपर हिट वाला मामला मैदानावरती होतोय. आणि आणखीन एका गोलंदाजाला चक्क म्हणून मैदानावरती घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे इथे गोलंदाजी नाही करू शकणार. धावा धावफलकावरती पहिल्या 2 बॉल नंतर 11 धावा धावफलकावरती लगावल्या. डीजे गोलंदाज. ओहो, यावेळचा बॉल पुन्हा एकदा मात्र भिरकावला. तिथे क्षेत्ररक्षक नाही. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये सीमारेषेच्या पलीकडे आणि बाहेर एक सुंदर कॅचही कॅरी केलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 रन. 17 वैभव या ठिकाणी दाखल होत आहेत. लांबवरची षटकार ठोकण्यामध्ये वैभव यांच्या नावाची चर्चा राहिलेली आहे मंडणगडमध्ये. वैभव, आपले सहर्ष स्वागत आहे. धावफलकावरती धावा आहेत 17. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला गेलेला आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी करत असताना पाहायला मिळाले. आणखीन एक विकेट आहे, ती विकेट मात्र मैदानावरती मिळून दिलेली आहे. आणि दोस्ती 11 ला लागलाय हा पहिला धक्का. 17 वरती असताना 17 वरती आलाय खतरा. गॉन.
आयोजन चांगल्या प्रकारचं नियोजन युवा क्रीडा कमिटी मंडणगडच्या माध्यमातून आयोजित असलेली स्पर्धा तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मंडणगड प्रीमियर लीगचा पहिला दिवस दिवसातील मॅच क्रमांक 4 आपण सर्वजण पाहत आहात. चांगल्या मॅचेस रंगतायत, कट टू कट मॅचेस जात आहेत, हेही विशेष आहे ना. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने फटका खेळण्याचा प्रयत्न, टॅप केला बॉलला, बॉल समोरच्या दिशेने निघून येतोय. लॉंगॉनचा खेळाडू चेंडूवरती वेगाने पुढे आलाय आणि जवळपास मिडॉनच्या जवळपास येतोय, बॉलला अडवतोय, फेकी करतोय. तोपर्यंत 1 रन मात्र मैदानावरती मिळेल. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 18. आतापर्यंतच्या सर्वाधिक पहिल्या षटकामध्ये धावा 18 धावेचं षटक जर पाहिलं तर आतापर्यंतचं सर्वाधिक 18 धावेचं षटक पहिलं ते मात्र हाताळलं जात आहेत. गोलंदाजाच्या माध्यमातून ऋषिकेश पुन्हा एकदा फटका खेळलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक झेल होऊ शकते. लॉंग ऑनला सहज आणि सोपा झेल मात्र ड्रॉप केलाय. कधी कधी क्रिकेटमध्ये इझी घेऊन चालत नाहीत. इझी घेतलं तर तुम्हाला तिथे मात्र भरपूर काही गोष्टीचा सामना करावा लागेल. एक षटकाचा खेळ मैदानावरती संपला, धावा धावफलकावरती बनवला. दोस्ती 11 बॅटिंग करत असताना 19 19 धावा, 1 गडी बाद. एक छोटासा ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदानावरती येऊया. दोन संघादरम्यान सुरू असलेली ही मॅच दग सुपर किंग आणि दोस्ती 11. फलकावरती 19 19 लॉस ऑफ 1 विकेट्स आपण पाहू शकता. एक सुंदर अशी स्पर्धा आणि त्याच मधला हा महत्वाचा मॅच सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक वैराग सध्या स्कोरिंगचं काम करतायत. डीपीएन लाईव्हची आपली टेक्निकल टीम या ठिकाणी आपण पाहिलं तर सर्व क्षणचित्र टिपतायत. 2 कॅमेराने ही संपूर्ण स्पर्धा जी आहे ती आज मात्र आपल्याला खऱ्या अर्थानं डीपीएन लाईव्ह या वाहिनीवरती मात्र पाहायला मिळतं. स्पर्धेचं प्रक्षेपण, कशा प्रकारची ड्रॉप झालेली कॅच होती ती देखील मात्र दाखवली गेली. आपण पाहू शकता डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून ज्या ड्रॉप कॅचेस होत्या त्या देखील मात्र दाखवण्याचा प्रयत्न होता. तो दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहू शकतायत. जवळजवळ 2 कॅचेस होत्या त्या मात्र आपण ड्रॉप होताना पाहिल्या होत्या. सुरुवातीला एक शॉट खास करून मिड विकेट मध्ये कॅच मात्र ड्रॉप झाली. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर लॉंग ऑन मध्ये. चला जास्त वेळ जातोय, प्लीज इतका वेळ नाही जाणार, विनंती आहे, जास्त वेळ जाणार नाहीत. मैदानावरती फिल्डिंग करणारी टीम दग सुपर किंग विवेक कावनकर, चला घाई करा. एक चांगलं क्रिकेट, टेक्निकल क्रिकेट आपण नेहमी खेळतात, त्यामुळे विनंती आहे विवेक आपण थोडंसं घाई करा. विवेक बुद्धीचा वापर तर तुम्हाला करायचा आहे, परंतु आता विवेक कावनकर कशा प्रकारे मैदानावरती खेळ करणार याची चर्चा रंगणार आहेत. आणि विवेक कावनकर स्वतः मैदानावरती आलेले आहेत. आयकॉन खेळाडू आहेत विवेक कावनकर, ते मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी आहे, क्षेत्ररक्षक पुढे येतोय. ओहो, प्रयत्नांना 100% टाळ्यांचा गजर या क्षेत्ररक्षकासाठी होणं गरजेचं आहे. एफर्ट त्याने खूप चांगला लावला आणि अभिषेक खूप सुंदर. कॅच नाही झाला, परंतु हा एफर्ट खूप चांगला होता. म्हणजे कशा प्रकारचा ड्राईव्ह करायचा, कशा प्रकारे बॉलवरती पोहोचायचं, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि पहा एक्शन रिप्ले मध्ये जवळपास त्या बॉलच्या रेसमध्ये तर आले होते, परंतु थोडंसं लवकर ड्राईव्ह झाली आणि त्याच्यानंतर बॉल डिलिव्हर झाला. धावसंख्या फलकावरती 20. फटका हवेमध्ये खेळलाय, फटक्यामध्ये ताकद आहे, क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी मात्र एक चांगला कॅच कॅरी केलाय आणि विकेट मिळाला विवेक कावनकरला. फलंदाज मैदानाच्या बाहेर. आणखीन एक धक्का लागलाय टीम दोस्ती 11 ला. 20 वरती दुसरा धक्का गॉन. दिल्या जात आहेत. दोस्ती 11 संघासाठी सागर काणेकर असतील, योगेश घाणेकर आहेत, सध्या मॅचचा आनंद घेत आहेत.
त्याच्यानंतर प्रतेश कोबणाक असतील, शैलेश नागले असतील, अक्षय लिगम असतील, यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. रजनीकांत बायकर यांच्या माध्यमातून मंडणगड प्रीमियर लीगच्या संपूर्ण युवा क्रीडा कमिटीचं त्यांनी अभिनंदन केलेलं आहे आणि तालुक्यातील एक सर्वोत्तम स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे अगदी त्यांनी वर्णन देखील केलेलं आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. ओव्हर द विकेटने विवेकचा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला, थोडासा मध्ये आला, त्याच्यानंतर बॉल जर पाहिलं तर खाली देखील राहिलेले आहेत. बॅटर रेडी होते, परंतु थोडंसं तुमच्यामध्ये जे शॉर्ट सिलेक्शन आहेत त्याही गोष्टी असणं गरजेचं आहे. 1.3 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या धावफलकावरती 20. नवीन बॅटर विरळ मैदानावरती आलेले आहेत आणि आपले पंच देखील तिसरे पंच सध्या विरळ नायर सरच आहेत. 1.3 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 20. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला विवेक यांच्या माध्यमातून. का या संघाचा मी आयकॉन खेळाडू आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत. दग सुपर किंग संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून सध्याच्या घडीला एक महत्वाची भूमिका बजावतायत. ओहो, इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, स्ट्रोक चांगला खेळलाय आणि बॉल मात्र निघून जाईल. वन बाउंडच्या माध्यमातून सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक दर्जेदार चौकार. मैत्री पाहायला मिळाला, दर्जेदार 4 आपल्याला पाहायला मिळाला आणि चौकारानं संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती वाढली गेल्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती 24. गोलंदाजी रेडी पुन्हा ओव्हर द विकेटने. बागपुटला गेले, खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पंच आता मात्र 2 हात हवेमध्ये फैलावतात, सांगतायत हा वाईट बॉल आहे. खराब बॉलचा मात्र मारा मात्र मैदानावरती पाहायला मिळतोय आणि वाईटच्या स्वरूपाने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती 25 जावा. 25. 2 गडी बाद. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती लगावल्यात 25. यावेळचा बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकालाच निवडलंय आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये या ठिकाणी मात्र झेल देऊन बॅटरला मात्र परतावं लागेल. विकेटचं पतन होत आहे. धावफलकावरती धावा आहेत 25 वरती लागलाय हा तिसरा धक्का टीम दोस्ती 11 ला. गॉन. विचार केला तर निलेशजी जगताप यांचा असलेला हा संघ आणि ते या संघाचे संघ मालक आपल्याला खास करून पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला दोस्ती 11चा संघ अमर शिगवन आणि अमर शिगवन यांचा असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर महत्वाच्या या 2 ऑनरमध्ये ही रेस आहेत आणि दुसऱ्या बाजूला या संघाचे असलेले 2 आयकॉन खेळाडू विवेक कावनकर खास करून एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आशिष गोठल यांच्यामध्ये असलेली ही रेस आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. अभिषेक यांना आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवरती दाखल होत आहेत. दोस्ती 11चा संघ 25 वरती 3 धक्के मात्र त्यांना आतापर्यंत लागले गेलेले आहेत. अशाच प्रकारे 2 ओव्हरमध्ये आणखीन 25 आल्या तर 50 ची वेस देखील ओलांडली जाऊ शकते. तिसरं षटक. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून चाललाय का तर यस, डेफिनेटली निघून चाललाय. पंचांचा नो बॉलचा इशारा. नो +4. एकूण धावा आहेत 5. पंचाने देखील दाखवलंय पंजा, यानी की 5 धावा असणार आहेत. धावा देखील वाढल्या आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहेत.
अगदी स्ट्रिक्टली नियमावली मात्र मंडणगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा आहेत 30. 2 षटकांचाच खेळ संपलेला, धावसंख्या 30 आहेत आणि फ्री हिट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज येत आहेत. प्रसाद स्ट्राईक एंडला बॅटर आहेत परेश. 3 बॉलमध्ये 6 वरती खेळतायत. स्ट्राईक रेट 250च्या स्ट्राईक रेटने ते मैदानावरती बॅटिंग करतायत. एक चौकार त्यांनी ठोकलेला आहे. आणि रंगतदार मॅचेस, रंगतदार सामने सध्याच्या सिच्युएशन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मेहनत तर प्रचंड घ्यायची आहेत संघांना, कॅप्टनला, त्याच्यानंतर ऑनरला आणि आयोजकांनी तर मेहनत घेतलेली आहेत. परंतु जिंकणार कोण याची चर्चा उद्याच्या दिवसामध्ये या मैदानावरती रंगताना पाहायला मिळेल. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. चला घाई करा. प्रसाद ओव्हर द विकेट. ओहो, यावेळचा बॉल प्रसादला दाखवलाय आसमान आणि बॉलला पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी उत्तुंग षटकार. पण आक्रमण कोणी चढवलंय? परेशने चढवलंय. त्याच्या नावावरती देखील पी आहे. पी प्लस पॉवरफुल बॅटिंग सध्या करतायत परेश. आणखीन एक बॉल, शॉर्ट बॉल, त्याला हुक करण्याचा प्रयत्न. बॉलला कळलं गेलाय. क्षेत्ररक्षक येतात तिथून वेगाने चेंडूवरती येतात. बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव मात्र त्या ठिकाणी सहजरित्या घेतली जाईल आणि एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धाव फलकावरती 37 धावा, 3 गडी बाद. 37 ला 3 विकेट्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. आफ्टर 2.2 ओव्हर्स 2.2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 37. यावेळचा बॉल देखील आपल्याला पुण्याचा चांगला बॉल पाहायला मिळाला. कमबॅक करतायत. कालांतरानं स्वतःमध्ये परिवर्तन, कालांतरानं स्वतःमध्ये बदल, ह्या गोष्टी मात्र मैदानावरती तुम्हाला दाखवायच्या असतात आणि ते दाखवण्याचा प्रयत्न आता करतायत. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर धावसंख्या आहे 37 धावा. राईट ओव्हर द विकेट. पटका यावेळी आपण पाहिलं तर आधी डबल माइंडिंग होते, स्ट्रोक खेळू की नको खेळू, परंतु शेवटच्या अगदी अंतिम क्षणामध्ये काहीसा निर्णय बदलण्यात आला. बॅटचं फेस ओपन केलं आणि हलक्यातनं मात्र तिथे सिंगल घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली ना तर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 38 धावा. 38 लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटच्या 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 38 धावा. ओहो, यावेळचा बॉलला मात्र खेळलाय आणि बॉल मात्र निघून जाईल. आपल्या युवा क्रीडा कमिटीच्या सर्व मेंबरच्या स्वागताला षटकार. 6 रन. फो 44 धावा. आपण विचार 50चा केला होता पण 50च्या तर जवळपास आताच पोहोचलेल्या धावसंख्या 3ऱ्या षटकापर्यंत. चांगली बॅटिंग करतात मैदानावरती दोस्ती 11च्या बॅटर परेश आणि जितू. फटका समोर खेळलाय, आणखीन एक सजवलाय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत. एक उत्कृष्ट झेल त्या ठिकाणी मात्र कॅरी केलाय आणि फलंदाजाला आता मात्र माघारी परतावा लागेल. 3 षटकांचा खेळ संपला. धावा फलकावरती आहेत 44. शेवटचे षटक मैदानावरती बाकी आहेत. यानंतर होणारा जो पुढचा मॅच आहे त्या पुढच्या मॅचचा टॉस साठी दोन्ही कॅप्टन जे असतील ते आपल्या बरोबर समोरच्या दिशेने येणार आहेत. तिथे होणार आहे टॉस. पुढचा मॅच जो असणार आहे तो पुढचा मॅच अ गटातील दोन्ही आपले विनर संघ आहेत त्यांचा मॅच होणार आहे. त्यामुळे आराध्य 11, तुषार सुतार आणि निलेश सह्याद्री 11चे अनिकेत महाडिक आपण रेडी व्हायचंय. चला दोन्ही कॅप्टन रेडी व्हायचे. या षटकानंतर टॉस केला जाणार आहे. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंच वळतात आमच्या दिशेने. अविनाश सर आम्हाला दर्शवतायत हा बॉल खराब बॉल आहे आणि अतिरिक्त स्वरूपाची धाव देखील मात्र या ठिकाणी बहाल केली जात आहेत. गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी ओव्हर द विकेटने. यावेळचा बॉल जर आपण पाहिला तर चांगला बॉल पाहायला मिळाला.
निर्धाव चेंडू मैदानावरती फेकला गेलाय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर संघाच्या एकूण धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आहेत 45. 45 लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 3.1 ओव्हर्स. 3.1 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 45 धावा. मागील मॅच मध्ये चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. टीम एका बाजूने आपण पाहिलं प्रियांश अद्विका 11, दुसऱ्या बाजूला टीएम बॉईजला पण पाहिलं मॅच खेळत असताना. यावेळचा बॉल जर आपण पाहिलं तर बॉडीवरती अगदी स्पर्श होताना पाहायला मिळाला. वेगवान बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता जी आहे ती मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. स्कोर धावसंख्या धावफलकावरती 45 ला 4 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. त्याला समोरच्या दिशेने खेळला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने पुढे येतात. बॉलला अडवलाय. लॉंग ऑनचे खेळाडू लॉंग ऑफ पर्यंत जात आहेत. बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली तर संघाची धावसंख्या मात्र धावफलकावरती लगावली गेली आहे ती 47. 47 धावा 4 गडी बाद. 3.3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 47 धावा 4 गडी बाद. आणखीन एक चांगला बॉल आहे तो मैदानावरती एक्झिक्यूट केला गेला. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. अजूनही शेवटच्या 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. पाहूयात या 2 बॉलमध्ये 50ची वेस ओलांडली जाईल का. फटका खेळलाय. मिस्टामिंग स्ट्रोक आहे तिथे मात्र झेलचीची सोंदी स्वतः गोलंदाज जाऊन झेल टिपलाय. चांगला कॅच घेतलाय समरनं आणि मैदानावरती आलं विकेट गॉन. आणि शेवटच्या षटकामध्ये धावाच नाही आल्या. याचं कारण होतं की सुरुवातीला असं वाटलं की 3 षटकांमध्ये जवळपास धावसंख्या चांगली बनतायत. परंतु या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजानं चांगली मेहनत केली. फक्त आणि फक्त जवळपास 3 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. ज्यामध्ये एक वाईट एक डबल सोडता बाकी धावा नाही आलेल्या आहेत. हे कुठेतरी निर्णायक ठरलं. मी म्हणेन दोस्ती 11 साठी. दोस्ती 11 ट्रॅकवरती होता पण ट्रॅकच्या बाहेर आणण्याचं काम केलं समरनं. शेवटचा बॉल त्याला मात्र आपण पाहिलं खोदू करण्याचा प्रयत्न बॉलला खेळला गेला. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकले आणि क्षेत्ररक्षकाला भेदत बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी निघून गेलाय आणि 4 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या इनिंगचा ब्रेक झालाय. पहिल्या इनिंग मध्ये दोस्ती 11 बनवल्यात. 51 धावा 5 गडी बाद. करायच्यात रन मैदानावरती 52 धावेंचं लक्ष आहे. 52 रन या ठिकाणी करायचे आहेत. चला टॉस आपण करूयात. आराध्य 11 आणि दुसऱ्या बाजूला निलेश सह्याद्री 11 या टॉस साठी. तुम्ही जेवायला आला ना ग्राउंडवर. चला टॉस अनिकेत महाडिक. येस ओके बॅटिंग घेतलंय. 3 षटकांचा मॅच असणार आहेत लक्षात घ्या. चला चला फिल्डिंग साठी टीम दाखल व्हायचं आहे. दोस्ती 11 चला. दोस्ती 11 आपल्याकडे वेळ कमी आहे. लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि द सुपर किंग चला आपले 2 बॅटर मैदानावरती पाठवायचे आहेत. एक छोटंसं संगीत ऐकूया आणि पुन्हा मैदानाच्या दिशेने येऊयात.
स्वागत आहे. बॅट्समॅन चला मैदानावरती पाठवा. पंच मैदानावरती रेडी आहेत. लगेच मॅच सुरू होणं गरजेचं आहे, त्यामुळे विनंती आहे दोन्ही संघांना, आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. एक चांगलं आयोजन, एक चांगलं नियोजन असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मंडणगड प्रीमियर लीग 2024 पर्व 6वं वर्ष 6वं आणि सीझन 6चा विजेता कोण असेल ते उद्या बरोबर आपल्याला संध्याकाळी 5-5:30च्या दरम्यान अगदी माहीत पडेल कुठला संघ मात्र या मंडणगड प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वाचा विजयी असणार आहेत, त्याची चर्चा आपण करणार आहोत. आतापर्यंत पर्व 5चे आपण विजयी आहेत ते पाहिलेले आहेत, फक्त चर्चा पर्व 6व्याची करणार आहोत, ते उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच माहीत पडेल. जाऊयात मॅचच्या दिशेने. दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच दोस्ती 11 आणि दुसऱ्या बाजूला द सुपर किंग. आयकॉन आशिष गोठल यांना पाहिलं, आयकॉन विवेक कावनकर यांना पण पाहिलं. आजच्या दिवसामध्ये एकूण 8 संघ होते, त्या 8 संघांमधले हे 2 संघ आपण मैदानावरती पाहिलेले आहेत. एका साईड देवा आणि दुसऱ्या बाजूला ऋषिकेश मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहिलं तर विश्वजित मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतात पहिलं षटक हाताळण्यासाठी. विश्वजित मैदानावरती गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. जे संघाच्या वतीनं पहिलं षटक आहेत, ते पहिल्या षटकाची जबाबदारी आहे ती मात्र हाताळण्यासाठी विश्वजित यांना घेऊन आलेले आहेत. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं बंधन आहे. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये तुम्हाला फील्ड कशा प्रकारे सजवायची आहेत हे मात्र दाखवून देण्याचा प्रयत्न होतोय. मॅचला सुरुवात. पहिला बॉल अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तिथून मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत आणि पहिल्याच बॉलला मात्र अडवण्याचा प्रयत्न होतोय. सिंगल मात्र मिळतंय. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धाव फलकावरती जाऊन पोहोचतंय सिंगलच्या माध्यमातून 1 रन. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल त्या ठिकाणी मात्र घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. 1-1 धावेने मात्र धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे, तो प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती लगावल्या गेल्या 2 धावा. आव्हानाचा पाठलाग करायचा आहे, तो मात्र पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. जशी मेहनत सुरुवातीच्या कालावधीमध्ये दोस्ती 11 ने केली ना, तीच मेहनत आता द सुपर किंगला करायची आहे. रेस तर आहे मंडणगड प्रीमियर लीग मध्ये, पाहूया काय घडणार. गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी. ओव्हर द विकेट गोलंदाज पुन्हा रेडी होत आहेत. विश्वजित यांचा बॉल ऑफ्टमच्या मात्र बाहेर जाणारा बॉल पाहायला मिळाला. पंच वळतायत राहील सर आणि दोन्ही हात हवेमध्ये फैलावतायत, समांतर करतायत आणि सांगतायत हा बॉल आहे व्हाईट बॉल. एक्स्ट्रा बॉल मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा बॉलने संघाची धावसंख्या धावफलकावरती जर पाहिले तर पुन्हा एकदा वाढत असताना पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत त्या मात्र 3 रन. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॅटची एज होती, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. एक चांगला कॅच कॅरी केलाय, फलंदाज बाद होईल, विकेट डाऊन होईल आणि धक्का क्रमांक मात्र मैदानावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला फलंदाज बॅक टू दी पॅव्हेलियन. गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी होत असताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल, ओहो यावेळचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका खेळला गेलाय. फिल्डिंग त्या ठिकाणी मात्र पुण्यात चांगली पाहायला मिळाली. 1 धाव येत आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात 4. 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद मात्र आपण पाहू शकतायत. प्रयत्न करायचे आहेत मैदानावरती, बॅटर देखील करतायत, मोठ्या फटक्यांसाठी देखील जात आहेत, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये कशा प्रकारची बॅटिंग होईल हे पाहूयात. शॉर्ट बॉल
हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं, परंतु फटका फसलाय आणि एक चांगला कॅच कॅरी करत असताना शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या ठिकाणी मात्र एक चांगला कॅच कॅरी केलाय. फलंदाजाला मात्र परतावा लागेल तंबूच्या दिशेने. धक्का क्रमांक दुसरा माघारी. गॉन. धावसंख्या धावफलकावरती लगावले गेलेत. या ठिकाणी 4 अजूनही येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत. या षटकातील शेवटचा बॉल असणार आहे. पाटला करायचा होता 52 धावेंचं 52चं आव्हान मात्र ठेवलं होतं, परंतु पहिल्याच खास करून षटकाची जर सुरुवात पाहिली ना तर अगदी संत आणि सावध आहे, परंतु आता आक्रमक व्हायचं आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडील मात्र अपील होते, परंतु पंच दर्शवतात की हा बॉल बॅटला लागून मात्र बॅटला स्पर्श होऊन निघून जातोय. एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली गेलाय. षटक क्रमांक मैदानावरती संपला गेला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 5 रन 2 गडी बाद. येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी रन करायचे आहेत 47. 47 धावेंची गरज आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि पुन्हा येऊयात. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 47 रन. एक षटकाचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती आहेत 5. लक्ष मैदानावरती आता पहिला तर 18 बॉलचा खेळ शेष आहे. 18 बॉल मध्ये 47 धावेंची गरज आहे. गोलंदाज यश मैदानावरती गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आपण यश यांना पाहू शकतायत. 18 बॉलचा खेळ शेष आहे आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 47 धावेंची गरज आहे. हे षटक निर्णायक असणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चांगला बॉल पाहायला मिळाला. शरीराचा वेध घेत असताना बॉल मात्र त्या ठिकाणी हाताळला गेलाय. अशा प्रकारची गोलंदाजी जर झाली ना तर कदापि बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र धोका पत्करावा लागू शकतोय आणि त्याच प्रकारची गोलंदाजी सध्या मैदानावरती सुरू आहे. हे षटक आहे. या षटकामध्ये काहीतरी गोष्टी घडू शकतायत. एकतर मोठे फटके या विकेट्स, या दोन गोष्टीची मात्र शक्यता आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय सातत्यानं रेग्युलरली. मात्र एक गोष्ट मैदानावरती दिसत आहेत. तुम्ही सुरुवातीच्या कालावधीमध्ये मोठे फटके खेळण्यासाठी जातात, पंच लेगबायचा इशारा घोषित करतायत, तर दोन गोष्टीची चर्चा आहे. एक तर तुम्ही शफल होऊन खेळतायत, 5व्या 6व्या स्टंपच्या 7व्या स्टंपवरती येत आहेत, तिथून तुम्ही ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न करतायत. तिथं तुमचं पदतलित मैदानावरती नेहमी म्हणतात की ऑन आणि ऑफ दोन्ही आहेत. म्हणजे घरामध्ये स्विच असेल तर ऑन आणि ऑफ करायचं आहेत, नाहीतर तो स्विचही खराब होतो. तसं क्रिकेट आहे, ऑन आणि ऑफ दोन्ही बाजूला क्रिकेट खेळायचं आहे. म्हणजे ऑन साईडचा बॉल आला तर ऑन साईड खेळणं गरजेचं आहे, पण ऑफ साईडच्या बॉलला ऑफ साईडलाही खेळणं गरजेचं आहे. फटका हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी, क्षेत्ररक्षक नाही, चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक मिड ऑन पर्यंत, मिड ऑफचे खास करून येतात तिथे आणि बॉलला फील्ड करेपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा आहेत. त्या 2 धावा मात्र मिळवल्या गेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती 8. येणारे बॉल मैदानावरती आहेत 15 आणि 15 बॉल मध्ये अजूनही 44 रनची गरज आहे. मोठे फटके खेळावे लागतील. रेग्युलर इंटरव्हल मध्ये तुम्हाला आता मोठे फटकेच मारायचे आहेत मॅच मध्ये येण्यासाठी. ओहो, फटका खेळलाय मैदानावरती आणि हा बॉल मात्र निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. उत्तुंग MPL षटकार 6 रन. गीट मैदानावरती पाहायला मिळाला आणि त्या 6 धावेने धावसंख्या देखील वाढली गेली आहे. पुन्हा एकदा फायर नाही, आता रेग्युलरली फायर. बॉल मात्र निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक येणारा हा दुसरा खणखणीत संदनीत षटकार.
मध्ये कन्वर्ट. म्हणून म्हटलं ना की हे षटक आहे, या षटकामध्ये धावा येतील किंवा विकेट जातील, दोन गोष्टीची चर्चा होती, पण धावा आलेल्या आहेत. षटक क्रमांक मैदानावरती जर विचार केला तर प्रत्येकजी वैराग आम्हाला माहिती देत आहेत. 2 षटकांचा खेळ संपला गेलेला आहे आणि 23 धावा ह्या धावफलकावरती लगावल्या आहेत. धावेंचं आव्हान जर पाहिलं तर 52 रनचं आव्हान आहे आणि धावसंख्या धावफलकावरती जवळपास 23च्या घरामध्ये 23 पर्यंत धावसंख्या मात्र पोहोचले गेलेले आहेत. आव्हान मोठं नाही, मॅच मोठा नाहीत, संघर्ष मोठा नाहीत, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा तुमची मोठी हवी आहे. येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 मध्ये 29 धावांची गरज आहे. एक छोटासा ब्रेक मध्ये संगीत. बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. सुरुवात. यावेळचा बॉल जर आपण पाहिलं तर हवेमध्ये खेळलाय बॉल. एक धाव तर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी नाही होत. एकच धाव येत आहेत. वेलकम गणेश जिमन, आपल्या बोंडिवलीचे खेळाडू, दापोली परिसरातील नामांकित खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहेत. मंचावरती सहर्ष स्वागत आहे. मंडणगड प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मी आपल्या मनापासून सहर्ष स्वागत करतोय आणि त्यांचा मान सन्मान आहे तो देखील या ठिकाणी केला जातोय. पुढचा बॉल. ओहो, फटका खेळला. एरियल रूट घेत असताना बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा खणखणी षटकार 6 वाला. पाहायला मिळतात. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहे. 10 मध्ये 22 ची गरज. सिद्धांत स्पर्श केलेला आहे आणि सिद्धांत आतापर्यंत 6 मध्ये 19 वरती मैदानावरती बॅटिंग करतोय 316च्या स्ट्राईक रेटनं. स्कूप केला पाठीमागे खेळला, फटका छान प्रकारे खेळलेला आहे. यावेळचा बॉल आपण पाहिलं तर सीमारेषेची आणखीन एक वेळ 16 चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. आणखीन एक दर्जेदार चौकार. धावसंख्या धावफलकावरती 34. कॅमेरा घ्यायचा ना, थांबा 2 बॉल. थँक्यू. दर्जेदार मॅच ही सुरू आहेत. काही सन्मान आहेत तेही आपण घेणार आहोत, परंतु या षटकानंतर 2.3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 34. 9 चेंडूचा खेळ शेष आहे. 18 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील 9 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. पाहूयात कशा प्रकारचं षटक हाताळलं जाईल. या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत. आशिष यांच्या षटकामध्ये मात्र धावा घेण्याचा प्रयत्न होतोय आणि आयकॉन खेळाडू आहेत. आयकॉनच्या विरुद्ध मात्र धावा घेण्याचा प्रयत्न आहे, तो सध्या करताय सिद्धांत. यावेळचा बॉल आहे. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली घेत आहेत. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न मात्र कुठल्याही प्रकारचा नाही होत. एकाच धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 35. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहेत 8 बॉल मध्ये विजयासाठी 17 धावांची गरज. यावेळचा बॉल आपण पाहिला तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉन मध्ये, वेगाने चेंडूवरती येतात, बॉलला फील्ड करतात, फेकी करतात आणि त्या ठिकाणी पाहता पुन्हा एकदा मैदानावरती 2 धावा आहेत. त्या 2 धावा मैदानावरती घेतल्या गेल्या आहेत. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहे 7 आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी 15 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 15 धावांची गरज. सात बॉल आणि 15 धावांची गरज. शेवटचा निर्णायक बॉल असणार आहेत. पाहूया शेवटचा बॉल कशा प्रकारे हाताळला जाईल. आशिष यांचा बॉल, शेवटचा बॉल खूप छान रीतीने हाताळला गेलाय. एक धाव तर घेतलं गेलं. मिड विकेट मध्ये खेळाडू आहेत. वेगाने चेंडूवरती येतात. दुसरी धाव. ओ हो, डायरेक्ट हिट असतं तर कदापि बॅटरला परतावा लागला असतं, परंतु डायरेक्ट हिट नाहीत. 1 रन आलाय. 6 बॉलचा खेळ शेष आहे. 14 रनची गरज आहे. काही सन्मान आहेत, ते सन्मान आपण मंचावरती घेतोय. खास करून दापोली परिसरातील बोंडिवली गाव आणि बोंडिवली गावचे मुरबाई देवी क्रिकेट संघाचे खेळाडू गणेश झिमन आपल्या विरारमध्ये देखील अनेक संघामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये ओपन क्रिकेटमध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडणारे खेळाडूपैकी एक खेळाडू आहेत गणेश. आणि गणेश यांचा सन्मान आहे, तो सन्मान मंडणगड प्रीमियर लीगच्या वतीनं या ठिकाणी करत असताना सुधीर करावडे साहेब यांना सध्याच्या घडीला आपण पाहतायत. त्यानंतर आणखीन काही सन्मान आहेत. मंडणगड मधील सिक्सर किंग म्हणून ज्यांची एक ओळख आहे, लांबवरचे षटकार ठोकणारे वैभव यांचाही सन्मान आहे. वैभव लांबे यांचा सन्मान आहे, तो सन्मान केला जातोय. चला वैभव आपण या.
वैभव लांबे यांचा सन्मान आहे तो सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय. सुनील गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान आहे तो सन्मान केला जातोय. त्यानंतर कौशिक पोस्टुरे यांचे वडील पिताश्री श्री काशीनाथजी पोस्टुरे साहेब आपल्या मंचावरती आहेत. आपलाही सन्मान आहे तो सन्मान केला जातोय. मी भिकूमामा मालप आपले ज्येष्ठ सल्लागार आहेत त्यांच्या शुभ हस्ते कौशिकजी पोस्टुरे साहेबांचे जे वडील आहेत त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. काशीनाथजी पोस्टुरे साहेबांचा सन्मान. काशीनाथ पोस्टुरे साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. स्क्रीनवरती आपण पाहता डीबेन लाईव्ह या चॅनलवरती देखील दृश्य आहेत ती पाहायला मिळत आहेत. धन्यवाद काशीनाथ पोस्टुरे साहेब आपले मनापासून आभार आहेत. चला मॅच मध्ये जाऊयात. पुण्याचा सामन्याच्या दिशेने जाऊयात. पहिल्या बॉलवरती काय हालचाली घडल्या आहेत. पहिल्या बॉलवरती व्हाईट बॉल आलेला आहे. गोलंदाज रेडी. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेला आहे. बॉल वन बाउन्स त्या ठिकाणी मात्र फील्ड केला गेला आहे. 1+1 2 धावा वाढणार आहेत. आणखीन एका गोलंदाजाला चक्क म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी आपण पाहिलं तर आणखीन एक गोलंदाज आहे त्यांना चक्क म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. No+1 एकूण 2 धावा वाढलेल्या आहेत. समीकरण या ठिकाणी आपण पुन्हा पाहणार आहोत या मॅच मध्ये कशा प्रकारचे असणार आहेत. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहे 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 11 धाव्यांची गरज आहे. नरेंद्र मैदानावरती चांगली बॅटिंग करतायत. नावाची चर्चा नरेंद्र यांच्या सातत्याने राहिलेली आहे. तेच नरेंद्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूनं त्यांना साथ देण्यासाठी मैदानावरती आपण पाहिलं तर सिद्धांत ज्यांना 9 चेंडूमध्ये 23 धावा बनवल्या आणि स्वतःला सिद्ध करून दाखवलं तेच सिद्धांत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाले. फ्री हिट पंच दर्शवतायत. 6 चेंडूचा खेळ शेष आहे. विजयासाठी जर पाहिलं तर 11 धाव्यांची गरज आहे. 11चा आकडा आपल्याला पुढे येत असताना पाहायला मिळतोय. 6 मध्ये 11. ओ हो या वेळचा बॉल पुन्हा एकदा खराब बॉलचा इशारा पंच घोषित करतायत. येणारा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय. अजूनही विचार केला तर 6 बॉलचा खेळ शेष आहे. 10 धाव्यांची गरज आहे. फ्री हिट पुन्हा एकदा या बॉलवरती देखील आपल्याला कायम पाहायला मिळतोय. पंच तेच दर्शवतायत. फ्री हिट 6 मध्ये 10. राऊंड विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फ्री हिट असल्या कारणामुळे तिथे काही गोष्टीच आता स्वतः सांगतायत पाठी बघून की आशिषजी गोटल सांगतायत कॅच जरी कॅरी केला असला तरी फलंदाज मात्र बाद नाही होऊ शकत. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी 10 धाव्यांची गरज आहे. असं नाही की सहजासहजीवाला मॅच आहेत. मॅच कोणीही जिंकू शकतो आणि दोन्ही संघाच्या बाजूने अजूनही मॅच झुकलेला आहे. पाहूयात हा मॅच नक्की कुठला संघ जिंकणार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. फलंदाज बाद होऊ शकतात. तिथे त्या ठिकाणी घडलंय काय. ओहो मोठी विकेट मात्र मैदानावरती येत आहे. धावचीच्या स्वरूपानं फलंदाजाला परतावं लागलंय. सिद्धांत बॅक टू दी पवेलियन गॉन. चार 10 वरती येऊन पोहोचलेला आहे. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. मैदानावरती आपण पाहिलं कधी कुठल्या श्रेणी क्रिकेटचा खेळ बदलेल कधी कुठली मॅच बदलेल हेही नाही सांगू शकत आणि अशाच प्रकारचा मॅच मात्र बदलत असताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. सिद्धांत जे स्वतःला सिद्ध करून दाखवत होते त्यांना मात्र माघारी परतावा लागलेला आहे. आशापेक्षा दग सुपर किंगच्या वाढल्या होत्या परंतु आता त्या ठिकाणी थोडा ब्रेक लागलेला आहे. दुसऱ्या बाजूला दोस्ती 11 या मॅच मध्ये असं वाटलं की 3 षटकामध्ये परतण्याची संधीच नाही आहे परंतु चौथ्या षटकामध्ये परतले आहेत आणि ह्याच गोष्टी क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्त्वाच्या मानल्या देखील जात आहेत. येणारे 4 बॉल मध्ये विजयासाठी 10 धाव्यांची गरज. निर्णायक बॉल मैदानावरती पुन्हा एकदा हाताळला जाईल का पाहूया. विवेक कावनकर आयकॉन खेळाडू आहेत ते सध्या स्ट्राईक एंड वरती येत आहेत.
खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथून मात्र एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धाब्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही झालेला आहे. सिंगल वरती समाधान. अचानकपणे बदललेला मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहे 3 आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी 9 धाब्यांची गरज आहे. 3-9 बरोबर तुम्हाला 9 धावा करायच्या आहेत. प्रत्येक बॉल वरती 3 धावा आहेत. 3 धावा मात्र या ठिकाणी घ्यायच्याच आहेत. पाहूयात 3 बॉल मध्ये 9. हेलिकॉप्टर उडवलाय, क्षेत्ररक्षक पुढे आलाय. ओहो, चुकी या ठिकाणी झालेली आहे. मैदानावरती क्षेत्ररक्षक पुढे उभे होते आणि त्यांच्या हाताला लागून बॉल सीमारेषेच्या पलीकडे वन बाउन्सनं चौकार. 4 रन. त्या पण आता 2-5 आहेत, म्हणजे बेदुने 4 पण नाही म्हणू शकत. आता बेदुने 5 पण कसं म्हणायचं. चला 2 बॉल 5 ची गरज आहे. रंगलेला मॅच पाहायला मिळतोय. मिनी हेलिकॉप्टर तर लँड झाला होता. निर्णायक चेंडू, फटका सुंदर खेळलाय, बिटवीन द गॅप खेळलाय. ओ हो हो हो, व्हॉट अ शॉट. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, कणकणीत झणझणीत, एमपीएल चौकार. जाणार. संपूर्ण कट टू कट मॅचेस होणार. मंडणगड प्रीमियर लीगचा दुसराही सामना कट टू कट झाला. पहिलाही पाहिला, तिसराही पाहिला, आता चौथाही पहा. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच आलेली आहे. 1 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. आता कदापि उद्याचे संघ खेळणार आहेत ते आता ते अभ्यास करायला सुरुवात झालेली आहे. उद्या काय होणार. आजचा शनिवारचा दिवस आहे, सॅटरडेचा दिवस आहे आणि सॅटरडेच्या दिवसामध्ये सध्या मैदानावरती मॅचही फायरिंग आहेत. शेवटचा बॉल वरती आता 1 धावेची गरज आहे. कंपल्सरी धावा करायच्याच आहेत. 1 बॉल 1 धावेची गरज आहे. निर्णायक चेंडू असणार आहेत. फिल्डिंग देखील आता आपण पाहिलं तर अगदी अंब्रेला टाइप्स, छत्री टाइप मध्ये अगदी सजवलेलं क्षेत्ररक्षण. 1 बॉल मध्ये 1 धावेची गरज. पंचही रेडी आहेत, दोन्ही पंच मैदानावरती रेडी आहेत. पाहूया शेवटचा बॉल, शेवटच्या बॉल वरती 1 धावेची गरज. 1 मध्ये 6 मारणं सोपं असतं, प्रत्येकाला माहित आहे. 4ही मारणं सोपं असतं. 1 मध्ये 1 ज्यावेळी काढायचे असते ना, त्यावेळी बऱ्याच जणांच्या अगदी मनामध्ये भीती असते. पाहूया 1 बॉल 1 धावेची गरज. रंगलेला मॅच. ओहो, इनफिल्डला क्लिअर केलाय आणि पहिला सामना जिंकलाय दग सुपर किंग निलेश जगताप आणि त्यांच्या टीमनं. हा मॅच आहे तो मॅच आपला नावी केलेला आहे. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम दग सुपर किंग अँड हार्ड लक दोस्ती 11 अमर शिगवन अँड टीम. पुढील मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे, तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. 2 खेळाडू होते, 2 खेळाडू होते. एक तर नरेंद्र